नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी आली आहे माझ्या भाच्याच्या फार्म हाऊसमध्ये। बघा, त्याचा फार्म हाऊस बाजूनी गार्डन आहे आणि हा आतमध्ये गाडी येते फार्म हाऊसच्या आणि बाहेर गेट आहे, मोठा गेट आहे आणि साइडनी ना छान मंदिर आहे। बघा, हा नंदी आहे, कासव आहे आणि मंदिर आहे। मंदिरामध्ये छान मूर्त्या आहेत, गणपतीची, नागोबाची आणि पिंड आहे शंकराची। आणि ह्या लक्ष्मी दरवर्षी पूजा करतो तो, तर ती लक्ष्मी घेऊन इथे मग खाली आणतो रूममध्ये। आतमधून खूप छान आहे फार्म हाऊस, परंतु ना माझ्याजवळ चाबी नव्हती। तो एक नौकर बाहेर गेला आहे, एक आहे शेतावर काम करत आहे। हे साइडनी गार्डन आहे आणि इथे छान नाही का केळीचे पेरूचे झाडं आहेत। पाणी दिलेलं होतं, खूप ओलं झालेलं होतं तिथे साइडनी। तो कुत्रा, आम्ही त्या नौकराला म्हटलं येत आहो आम्ही, तर तू बांधून ठेवतो। कुत्रा बांधलेला आहे साइडनी आणि हे मंदिर बाहेर आहे। इथे आले की ते पूजा करतात, राहिले वगैरे तो 2-3 दिवस राहतात, तर पूजा करतात इथे। खूप छान रमणूक, एकदम असं शांत वातावरण होतं, खूप प्रसन्न वाटत होतं आणि गार्डनही खूप छान आहे इथलं। असं मन एकदम छान प्रसन्न होऊन जातं, फ्रेश वाटतं, म्हणून मी ना जात असते अधूनमधून। आणि मग आम्ही तिथे बराच वेळ थांबलो। त्या कुत्र्याला बांधून ठेवायला सांगितलं मी, कारण की तो ना काही करत नाही, पण जवळजवळ येतो। हे गार्डन आहे, हे फार्म हाऊसच्या समोर छान असं गवत वगैरे मस्त खूप छान आहे आणि फुलं झाडं वगैरे मस्त, विद्येचं झाड आहे। आता हा नौकर आला आणि तो शेण वगैरे त्यांनी जमा केलं, झाडू मारून राहिला आहे। वासरू आहे, हे पाणी भरून ठेवतात आता बैलांसाठी। गाय आहे, बैलजोडी आहे। अशा प्रकारचं खूप छान आहे फार्म हाऊस हे। आता तो साफसूफ करून राहिला आहे, वेळ मिळाला त्याला, तो शेतातून आला तो। आणि हे बैलांना वगैरे पाऊस वगैरे आला तर आतमध्ये बांधायला असा कोठा केलेला आहे। बघा, गोठ्यामध्ये बांधतात मग। बघा, छान आहे असं मस्त आणि एकदम वातावरण इतकं छान वाटतं। हे वासरू आहे बाहेर नाही का, त्यांच्या पोर्चमध्ये असा पाळणा आहे। पाळणा इथे तो नौकर गावाला गेला तर त्यांनी लावून ठेवलेला आहे। आता या बगीच्यामध्ये ना फुलं छान होते, मी मग म्हटलं काही फुलं घेऊन जाऊ घरी, पूजेला होतील म्हणून मी तोडलेले होते, काही तोडले। खूपच मस्त, एकदम छान वाटतं, एकदम मस्त प्रसन्न। हे अशा प्रकारचं आहे त्याचं। आतमध्ये आता माझ्याजवळ मी चाबी घेऊन गेली नाही, नाहीतर दाखवलं असतं तुम्हाला। आतमधूनही खूप छान आहे। इथे हे विद्येचं झाड आहे आणि वातावरण तर इतकं प्रसन्न वाटत होतं, खूपच। फुलं झाडं वगैरे गवत वगैरे पायाला तर इतकं छान वाटत होतं, फिरायला मस्त। मग मी काही फुलं तोडून घेतले आणि घरी आणले। मग भाजीपाला वगैरे आम्ही पालक, शेंगा, वांगे वगैरे त्या नौकरांनी तोडून दिलं, मग सगळं घरी आणलं। आम्हाला दोघांना जास्त लागत नाही, तुम्ही बाजूनी वाटून दिलं। मग शेजारी आपल्या तितकं काही आपल्या लागत नाही आम्हाला दोघांनाच, तर थोडं थोडं असलं तरी होऊन जातं, परंतु त्यांनी जास्तच तोडून दिले मला। पालक वगैरे इथे होती साईडनी आणि हे इथे कोंबड्या जमा करून ठेवतो। आणि मग आम्ही हॉटेलमध्ये आलो, इथे तिरुपती बालाजीवरून त्यांनी बघा ही तिरुपतीची
आपले बालाजीची फोटो आणलेली आहे ही पार्सलनी. त्यांनी मग तिथे गेले होते आणि ऑर्डर केली, मग तर ती आली पार्सलनी म्हणतात. तर त्याची स्थापना केली आहे तिथे. तर इथेही मग मला जायचं होतं, बोलवलं होतं त्यांनी. तर मग आम्ही नंतर गेलो. पहिले फार्म हाऊसवर फिरलो. इथे लक्ष्मीची आणि ही लक्ष्मी आहे, अन्नपूर्णा आहे, कन्हैया आहे आपले आणि गणपती. अशा प्रकारे त्यांनी तिथे पूजा केली मग आणि मांडणी केली आणि तिरुपती बालाजीची मूर्तीची स्थापना केली तिथे फोटोची. या प्रकारे खूप प्रसन्न वाटत होतं. मंत्र जाप सुरू होता, लावलेला होता त्यांनी. तर इतकं वातावरण खूप मस्त प्रसन्न अगदी. ही इथे बघा अन्नपूर्णा देवीची फोटो आहे, ही मूर्ती आहे मांडलेली होती आणि ही लक्ष्मी आहे आपली. या प्रकारे पूजा केलेली होती. फळं वगैरे छान 5 प्रकारचे फळं आणलेले होते आणि हे विठ्ठल रुक्माई आणि हे आपले गजानन महाराज साईडनी त्यांची फोटो ठेवलेली आहे. हे काउंटरवर अशा प्रकारचं रोजच, आता हे रोजच राहील, आज हे रोजच होतं अशा प्रकारे फोटोचे. परंतु ही तिरुपती बालाजींची स्थापना त्यांनी काल केली. तर मी शूट करून घेतलं, मग गेली, बोलवलं होतं तर त्यांनी. मग पूजेला यावेळेला कोणी जास्त नव्हते, आम्हीच होतो. बघा खूपच मस्त, एकदम छान वाटत होतं, एकदम प्रसन्न. आणि ही मूर्ती ती इतकी दुरून खूपच छान दिसते, एकदम छान वाटते. आणि हे हॉटेलचं आहे, त्याचं आतमधलं हॉटेल. आणि हे इथे मग नाही का हे कोंबडीचे पिल्लं होते, बारीक बारीक, खूप छोटे छोटे. तर मी पण मग तिथे थांबली आणि बघितले, खूपच छोटे छोटे आहेत हे. त्यांना कसं आणतात ते हॉटेलसाठी. मग आम्ही चहा घेतला ह्याच्यासोबत माझ्या आणि मग नंतर जेवण केलं आणि मग घरी आलो आम्ही. हा माझा भाचा आहे, हा लहान आहे आणि मोठा तो जॉब करतो. तो कधी येतो अधूनमधून. अशा प्रकारचं हॉटेल आहे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद.